तर रामकृष्ण हरी मंडळी, तर चला नाश्ता करूया आणि निघूयात ऑफिसला. तर आजच्याला भरपूर असे काम आहे, आपल्याला पीसीएमसी ला पण जायचंय. तर चला निघूयात ऑफिसला. तर मित्रांनो, ऑफिसला निघत होतो तर थोडा म्हणलं नाश्ता करून जावा. तर नाश्त्यासाठी आपण आजच्याला इडली वडा मिक्स घेतला होता, तर तो खाल्ला आणि निघालो ऑफिसला. तर आपण आल्या आल्या ऑफिसला मस्तपैकी गरमागरम चहा पेला आणि आलो प्रतीक सरांकडे. तर प्रतीक सर सकाळ सकाळ फुल देवाची गाणी ऐकत होते. तिकडून आलो मग नंतर आपल्या केबिन मध्ये. तर मित्रांनो, आजच्याला काय एवढे काम नव्हते, तर तुम्ही तर काय आपले व्हिडिओ पाहत नाही किंवा व्हिडिओला लाईक वगैरे करत नाही, तर मीच माझे व्हिडिओ बघत बसलो होतो. तर ते झाले आणि निघालो मग पीसीएमसी फायरला. तर मित्रांनो, बाहेर येता क्षणी तुम्ही बघू शकता की खूप कडक असा उन्हाळा चालू झालेला आहे. ऊन पण खूप कडक लागत आहे, तरी पण आपल्याला काम आहे म्हणलं तर जावंच लागणार आहे. तर काय सांगायचं, हालत एकदम टाईट होऊन जाते. तर निघालो तर होतोच, पण भूक लागली होती. तर मग काय गेलो, बिर्याणी मस्तपैकी एक हैदराबादी बिर्याणी घेतली आणि तिच्यावरती ताव मारून निघालो. तर मित्रांनो, आपली गाडी उन्हात लावली होती, त्याच्यामुळं गाडीचे सीट एकदम गरम झाले होते. तर असो, तर जेवण वगैरे करून आपण आता निघालो पीसीएमसी ला. तर पीसीएमसी ला जाता जाता आपल्याला जाताना कैरीचे पन्ने दिसले. तर मित्रांनो, उन्हाळ्याच्या सीझन मध्ये कैरीचे पन्ने पेरणं म्हणजे एकदम स्वर्ग सुखच. तर मस्तपैकी एक ग्लास कैरी पन्ने पेले आणि निघालो पुढे. तर मित्रांनो, खूप असे ऊन आहेत. तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की महत्वाचे काम असेल तरच घराबाहेर निघा, अन्यथा घराबाहेर निघू नका. उन्हाने पूर्ण डोकं वगैरे जाम होतं. तर तिकडून आपण आलो पीसीएमसी फायर स्टेशनला. पीसीएमसीचं आपण काम केलं आणि निघालो आपल्या ऑफिसला. तर मित्रांनो, आपला स्वॅगच वेगळा आहे. कसं आहे, आपण सकाळी सकाळी ऑफिसला पण सगळ्यात लेट येतो, काम बी आपली सगळ्यात लेट चालू करतो आणि घरी पण आपण सगळ्यांच्या लेटच जातो. तर घरी जाता जाता काकांनी एक डायलॉग मारला, तर तो पण ऐका. अनिल शेठ बोलते, सबको कोलते. तर मित्रांनो, घरी येताना जरा केस कापून गेलो. नंतरनी घरी फ्रेश झाल्यानंतरनी गेलो जेवण करण्यासाठी. तर मित्रांनो, तुम्हाला तर माहितीच आहे, मी एकदम शुद्ध शाकाहारी माणूस आहे. त्याच्यामुळे आपली एक व्हेज थाळी घेतली, ती मस्तपैकी खाल्ली आणि आलो घरी. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करायला किंवा आपल्या आयडीला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.